नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात. अनेक वेळा आम्ही असंही म्हणतो की पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. आज सुद्धा अपेक्षा तीच आहे खरं तर. कारण अवघ्या महाराष्ट्रात एक नाव जे कोणत्याही वादात नाही आहे, आजपर्यंत वादात सापडलेलं नाही आहे. कदाचित त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत यामुळे राजकारणात असूनही सर्व वादांपासून अलिप्त राहून आपली वाटचाल करणारे, मला वाटतं की जास्त ओळख करून देण्याची गरज नाही आहे. आपल्या कोल्हापूरचे संभाजी छत्रपती आपल्यासोबत आहेत. नमस्कार. म्हणजे खरं तर ओळख करून देताना एक शब्द तोंडी येत होता की खासदार, माजी खासदार म्हणावं का, परंतु एक लोकप्रियता अशी आहे तुमची अबाधित अशी की त्यामुळे तो माजी शब्द लावणारं एखादं पद सांगावं असं मला वाटलं नाही. आणि तिथंच मुद्दा येतो. म्हणजे पहिलाच प्रश्न, कारण ओपन फोरम हा सरळ स्पष्ट प्रश्नांसाठी आहे राजे, आणि उत्तर सुद्धा तशीच बेधडक अपेक्षित आहे. अर्थात तुम्ही सौम्य द्याल, परंतु ती बेधडक असावी हीच अपेक्षा असेल. पहिलाच प्रश्न आहे की जिथं माझ्या ओठावर आलेले शब्द मी गिळले, असं का घडतं राजे की खासदारकी दिली जाते आणि त्यानंतर मुदत संपायला आल्यावर केवळ द्यायची नाही अशा भूमिकेत काही मोठे पक्ष जातात. तुमचं काम, तुमचा लोकांचा संपर्क, अनेकदा अशी खंत सुद्धा तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांच्याकडून व्यक्त होते. शब्द खुटतील माझे, परंतु वास्तव मांडणं हेच पुढारी न्यूजचं काम आहे. की राजेंना त्यांच्या लोकप्रियतेला राजकीय पक्ष फक्त वापरून घेतात. पहिल्यांदा तुळशीदासजी, माझी जी ओळख तुम्ही करून दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि मला आवडली ती. राज्यसभेच्या वेळी किंबहुना माझा कार्यकाळ संपल्यानंतर परत एकदा मला संधी पाहिजे होती, पण तो इतिहास आहे आणि त्या इतिहासात अडकून राहणं मी पसंत करत नाही आणि माझा तो स्वभाव नाही. अनेक व्यक्तींना जीवनात वरचढ येत असतात आणि त्यात पद्धतीने मला सुद्धा ते वरचढ तो प्रवास मला अनुभवावा लागला. खंत होती, पण त्यात मोठं काही ते घडणार होतं आणि ते म्हणजे स्वतःची संघटना, स्वतःचा पक्ष आणि ज्याचं नाव आहे स्वराज्य. जर मला राज्यसभा दिली असती, मला नाही वाटत तुम्ही मला आज बोलवलं असतं. आज स्वतंत्र एक भूमिका घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे. स्वराज्याच्या माध्यमातून बाकीचे पक्ष काय करतात, बाकीचे पक्ष कशा आमच्या घराण्याचं नाव वापर करून घेत असतील, किंबहुना आणि काय काय गोष्टी असतील, मला त्यात काही इंटरेस्ट नाही. माझा इंटरेस्ट एकच आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दिलं होतं आपल्यासाठी, का करून दिलं होतं आणि ते सुराज्य कसं व्हावं त्यांनी आपल्याला एक संकल्पना आपल्या पुढं ठेवलेली आहे. ते सुराज्य करण्यासाठी माझा तो प्रयत्न आहे. म्हणून मी शक्यतो कोणाच्या आडवं जात नाही. आडवं आलं तर त्याला आम्ही सोडत नाही आणि दुसऱ्या पुढाऱ्यांच्यापेक्षा माझी काम करण्याची जरा पद्धत वेगळी आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी ज्या पण तुम्हाला द्यायला पाहिजे मी ते देऊ शकणार नाही की ते का घडलं, कशामुळे घडलं, किंबहुना तुम्ही अजूनही मनात बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. तो माझ्यासाठी इतिहास आहे, तो वाईट अनुभव आहे. पण त्या वाईट अनुभवातून चांगल्या अनुभवात कसं जायचं पुढचा प्रवास, ह्याच्याकडे माझं फोकस राहील. मान्य राजे की तो इतिहास झाला, मात्र इतिहासापासून धडा शिकत तर आपण पुढे जातच असतो आणि तुम्ही तर त्यातून खूपच पुढच्या वाटचालीकडे निघालात. त्यामुळेच हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुम्हाला मानणाऱ्यांना आणखी एक खंत जी वाटलेली ना की योग्य तो मान, म्हणजे राजेंना घ्यायचं, राष्ट्रपती नियुक्त सदस्य बनवायचं, एक मान दिलाय असं दाखवायचं आणि प्रत्यक्षात कधी चौथ्या रांगेत, कधी पाचव्या रांगेत. हे फक्त बसण्याच्या बाबतीत नाही आहे राजे, हे घडलं सत्ता पदाच्या बाबतीत सुद्धा. 6 वर्षांची कारकीर्द, का असं वाटलं नसावं की या माणसाच्या गुणवत्तेचा उपयोग करावा,
कुठंतरी असं वाटतं का की त्यांना असं वाटतं जसं हा माणूस काय काम करेल? राजे आहे, परंपरा आहे, महाराजांची परंपरा आहे, मात्र सत्तापद दिल्यावर आपल्याला अपेक्षित काम करणार नाहीत असं त्यांना वाटलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही तर त्यांना काय वाटलं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय मान सन्मान द्यायचा होता त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. राष्ट्रपती नियुक्त खासदार मला केलं होतं म्हणून तो मान सन्मान त्यांनी दिला आणि ते नाकारू शकत नाही मी. मर्यादित. कोणाकोणा ज्याच्यावर आहे त्यांनी कसं घ्यायचं. मी म्हणेन की जर मला त्यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण एकदा राष्ट्रपती खासदार झाल्यावर जे तुम्ही म्हटला की मान सन्मान, चौथी रांग, पाचवी रांग, दुसरी रांग, माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी मी लोकांचा सेवक आहे. मी एक सवंगडी आहे. जसे रायजी शाहू महाराज म्हणायचे मी तुमचा सवंगडी आहे, किंबहुना मी तुमचा एक बांधव आहे, एक सेवक आहे. महाराज सुद्धा. हो हो. तर मी स्वसेवक आहे जनतेचा. तेव्हा कुठल्या लाईनमध्ये बसतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. आपण कशासाठी गेलोय ते डिलिव्हर करणं महत्त्वाचं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की आपण या खासदारकीचा दररोजचे दैनंदिन प्रश्न तर आपण उचलूच, पण माझ्या जीवनात एक निश्चित डोळ्यासमोर होतं ते रायगड. आणि त्या खासदारकीचा मी पूर्ण वापर केला. रायगड मॉडेल म्हणजे रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन आजपर्यंत तुलसीदासजी आजपर्यंत कुणी केलं नाही. 75 वर्षात कुणी केलं नाही. आणि जर कुणी केलं असेल थोडंफार ते पुरातत्व खात्याने नुसतं 1,20,00,000 रुपये खर्च केलेले आहेत या 75 वर्षात. ज्या शिवाजी महाराजांचं नाव आपण घेऊन जातो, जे आपलं सगळ्यात जीवन स्मारक रायगड किल्ला आहे, मी मागं लागलो आणि ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं. आणि या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने आज चालू आहे. आणि माझी तळमळ हीच होती खासदार असताना की रायगडप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातले 350 किल्ल्यापैकी 50 किल्ले तर आपण संवर्धन जतन करू शकतो एक रायगड मॉडेल. पण दुर्दैवाने ते अजून झालेले नाही. ती खंत आहे मला. मी आजही मागणी करतोय सरकारकडे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण दिल्लीसारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती व्यापक स्वरूपात सुरू केली. ते मोठंच काम झालं. म्हणजे पहिल्या शिवजयंतीला तर राष्ट्रपती आले होते कार्यक्रमाला शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी. तिसरी बाब, बाकीची अशी लिस्ट आहे माझ्याकडं, पण तिसरी बाब मला महत्त्वाची सांगायची. मी विकासाची कामं मी काही जास्त काही बोलत नाही, मी काय काय केले त्यातच वेळ जायचा पूर्ण. पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मी राष्ट्रपतींना सांगितलं तुम्ही दिल्लीत बसता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचा एवढा मोठा भव्य मोठा पुतळा त्या कॅम्पसमध्ये आहे पार्लमेंटच्या, तुम्ही का रायगडला येत नाही जिथं शिवाजी महाराज छत्रपती झाले. पण राष्ट्रपतींना आणणं, अशा अनेक गोष्टी जे मला जी संधी मिळाली त्याचा मी फायदा घेतला. आणि म्हणून अनेक लोकांना मान सन्मान काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्यासाठी लोकांची सेवा हाच माझ्यासाठी सन्मान आहे. म्हणजे ब्रेकिंग देणारा शो म्हणून ओपन फोरमला ओळखलं जातं. पुढारी येतात, बोलतात, ब्रेकिंग देतात. एक मोठी ब्रेकिंग प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला लागावी अशी ब्रेकिंग आहे. 75 वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आपण. खर्च किती? 1,75,00,000. 20 लाख. 1,20,00,000. असं का घडलं असं वाटतं? मोठी ब्रेकिंग दिली आहे संभाजी छत्रपतींनी. एक विजनच नाही आपल्याकडं की ज्या गडकोट किल्ल्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख महाराष्ट्राला दिली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य ह्या गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून निर्माण केलं. आणि आपण किती लक्ष देतो या गडकोट किल्ल्यांच्याकडं? काही देत नाही. आज ही माझं चॅलेंज आहे सरकारला, की तुम्ही म्हणता की तुम्ही त्या DPDCच्या फंडमधनं 3% हे तुम्ही मॉन्युमेंट्सला देता. गडकोट नाही, मॉन्युमेंट्स. मॉन्युमेंट म्हणजे मंदिर आले, स्मारक आले, सगळे आले सगळे. पण मान्य आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यातले उदाहरण समजा आपण धरू 3% म्हणजे समजा 20 कोटी आले पैसे, तर 20 कोटी समजा द्यायचे आहेत. पण कसे देणार तुम्ही पैसे? मग पालकमंत्र्यांना सगळे आमदार म्हणतात बाबा माझ्या मतदारसंघात हा किल्ला आहे,
तो आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात केला आहे. म्हणजे किल्ला किती कुठला महत्त्वाचा हा नाही, माझ्या मतदारसंघात केले म्हणून मला फंड द्या. मग पालकमंत्री काय म्हणणार की डोक्यात ताप नको, त्रास नको, या सगळ्यांना सरसकट देऊन टाका. एकाला 2 कोटी 2 कोटी करून देऊन टाका. पण दिन मिळाले पैसे 2 कोटी रुपये, मग आता 2 कोटी खर्च करायचं आहे. पण तुम्हाला माहीतच नाही संवर्धन जतन करायचं, त्याचा प्लॅनच नाही आहे. पुरवठा खात्याने राज्य पुरवठा खात्याने प्लॅनच केला नाही, तर पैसे कुठं खर्च करायचे माहीत पाहिजे ना. हे काय रस्ता करायचं नाही आहे, संवर्धन जतन रिस्टोरेशन कॉन्झर्वेशन करायचं आहे. तोपर्यंत वर्ष संपते आणि पैसे परत लॅप्स. माझं चॅलेंज आहे या सरकारला, माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना, प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा, की आजपर्यंत किल्ल्यांच्यावर किती पैसे खर्च झालेले आहेत. तुम्ही हे डिक्लेअर केल्यापासून 350 कोटी तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून देणार म्हटलं वर्षभरात. तुम्ही किती कटकोट किल्ल्यांसाठी खर्च केले, किती DPDCमधून खर्च केलेत, हे विचारायला पाहिजे आपण सरकार. श्वेतपत्रिका काढायची मागणी करताय तुम्ही या 100% माझी चॅलेंज आहे. त्यांनी दाखवावं या 15 दिवसात की किती गटकोट किल्ल्यांसाठी खर्च केलेत 3% मॉन्युमेंट्समध्ये. महाराजांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात महाराजांची स्मृती, त्यांच्या आठवणी, त्यांच्या प्रेरणादायी इतिहास जपण्यासाठी काहीच करायचं नाही असं म्हणता. ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मी जे प्रश्न केलाय त्यात उत्तर मिळेल. त्यात उत्तर मिळेल. आणखी एक म्हणजे माझ्यासारखे म्हणजे प्रत्येक मराठी माणूस गड किल्ल्यांवर जातात, एक वेगळी भावना असते. मात्र तिकडे गेल्यावर अनेकदा असं दिसतं, अगदी पुरातन गुंफांमध्ये सुद्धा तुम्ही म्हणालात जतन करायचं, संवर्धन करायचं, तिथं मात्र काही वेळा हे सिमेंटचं प्लास्टर केल्यासारखं दिसतं. म्हणजे असं वाटतं की ह्यांना इतिहास कळतो का, हे करतात काय आहे, ठिगळं लावतात ना, तसं वाटतं. राजे कशामुळे असं घडतं. आणि रायगड मॉडेल हा जो तुम्ही उल्लेख केलात, लोकांना कळू द्या की रायगड मॉडेल आणि इतर ठिकाणी ठिगळ लावण्याचे जे प्रकार घडतात त्यात काय नेमका फरक आहे. नाही तुलसीजी, मला इतकं आवडलं तुमचा हा प्रश्न. म्हणजे तुम्ही खरं म्हणजे पुरातत्व खात्यात पाहिलं होता, कारण का हा जो प्रश्न तुम्ही केलेला आहे हे पुरातत्व खात्याने सुद्धा चुका केल्यात रायगडला. आज साधं बाकी सगळे खोल जात नाही, पण एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे पायऱ्या ज्या केल्या होत्या पूर्वी पुरातत्व खात्याने त्या सगळ्या सिमेंटमध्ये केल्या होत्या आणि रेडीमेड दगड जो मिळतो नेवासाला तो आणून लावला तिथं. आम्ही ते 2-2.5 हजार पायऱ्या ज्या केलेल्या आहेत त्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्यात. आता शास्त्रोक्त पद्धत म्हणजे काय, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देईन. ते म्हणजे जे दगड आहेत ते सगळे कोरलेले दगड आहेत, म्हणजे मशीन कट दगड नाही आहेत, ज्याच्यामुळे तो फील यायला पाहिजे जुन्या दगड. फरक एवढा, जे पूर्वी 300 किलोचा दगड होता आज तो 50 किलोचा दगड आहे. नक्कीच. म्हणजे रायगड, आपला रायगड, आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या, आपल्या स्वराज्याची राजधानी असणार रायगड, त्याचं स्वरूप जर संभाजी छत्रपती जसं मांडतायत तसं वर्तमानातही इतिहासात जी ती आठवण तशीच कायम ठेवणारा जर घडला तर खरोखरच प्रत्येक मराठी माणूस तुमचा आभारी असेल. मात्र आता इतिहासातून वर्तमानात येतो. मराठा समाज किती नाकारला राज्य तरी एक मोठा समाज घटक सातत्यानं त्यांच्या वेदनाच वेगळ्या आहेत. मला वाटतं तुम्ही घरोघरी गेलेलात, छत्रपती आपल्या दारी हा उपक्रम तुम्ही मराठवाड्यात राबवलेला, जर मी चुकत नसेल तर. शिवशाहू दौरा होता त्यावेळी. शिवशाहू दौऱ्यात दारोदार तुम्ही गेलात. त्या दौऱ्यात तुम्हाला जे जाणवलं, त्यानंतर या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही भावना प्रबळ झाली, जे तुम्ही अनुभवलेलं त्यावेळी. नेमके अनुभव काय होते त्यावेळीचे? 2013ला आम्ही शिवशाहू दौरा काढला होता. त्यावेळी असं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हा दौरा नव्हता, पण एक एकंदरीत जसं छत्रपती आपल्या दारी, म्हणजे ही आम्ही संकल्पना बोलून दाखवली पण तशी राबवली. मग ते मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने ते आणि आमच्या सगळ्या टीमच्या पुढाकाराने ते आम्ही पूर्ण दौरा केला. त्यावेळी मला लक्षात आलं की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असतं तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले आमच्या पंजोबाने बहुजन समाजाला. त्यावेळी अनुसूचित जाती, जमाती, OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय कोण देणार, कारण मी त्यांची परिस्थिती पाहिली. तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य असं मला वाटलं. आणि मग ती जनजागृती मी ती सुरुवात केली. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकांनी सुद्धा फार प्रेम दिलं. आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आम्ही मग मुंबईत सगळ्या संघटनेतले लोक एकत्र आम्ही आलो
आणि मुंबईत तुमचे पुढारीचे प्रतापसिंग जाधव साहेब सुद्धा होते. हां, त्यांनी फार मदत केली आम्हाला त्यावेळी. आणि त्यावेळी आम्ही मोर्चा काढला. लाखो लोक तिथं आले होते आझाद मैदानला. आझाद मैदान ज्यावेळी मोर्चा सुरू झाला त्या मोर्चात सहभागी होते. हां, जाधव साहेब सहभागी होते. आता हे लकीली ते विषय आलो मी सांगितलं. हां. आणि मग मोर्चा सुरू झाल्यावर त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नारायण राणे समिती स्थापन झाली आणि आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आरक्षण कसं दिलं? एका अहवालावर दिलं आणि ते टिकू शकलं नाही. मग 2018ला परत 58 मोर्चे निघाले आणि परत आरक्षणाची मागणी झाली. मग त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोग स्थापन केला, राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन केला. त्याच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं, सामाजिक मागास सिद्ध झालो आणि मग ते आरक्षण दिलं. हायकोर्टात टिकलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही त्याची अनेक पॅरामीटर्स का टिकलं नाही त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे पहिलं. आता त्याच्या डिटेलमध्ये जाण्यापेक्षा मी 2च मुद्दे सांगतो ज्याच्यात हे का टिकलं नाही. एक टिकलं नाही कारण का ज्या पद्धतीने नाही 3 गोष्टी सांगतो. एक तर ते सगळे भाषांतर व्हायला पाहिजे होते अनेक गोष्टी आणि कोविडचा काळ होता. ते भाषांतर न झाल्यामुळं ते प्रेझेंटेशन होऊ शकलं नाही आणि सरकारने सुद्धा त्यावेळी हे वकील परवडत नाहीत म्हणून त्यावेळीच्या सरकारने ते वकील कॅन्सल केले. तो एक सेटबॅक आर्थिक कारणास्तव वकील ते आपल्याला परवडत नाहीत म्हणून त्यांनी ते वकील कट केले आणि मग हा नंबर 1 बघा. नंबर 2 जे प्रेझेंटेशनचा भाग होता वकिलांच्याकडनं की जे प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या आधारे जे खऱ्या अर्थाने 100% मधनं आपल्याला आरक्षण कसं मिळू शकते 50% हे कोट करण्यापेक्षा त्यांनी जे तुम्ही ओपनमध्ये 48% त्यातलंच धरलं. त्याच्यामुळं आपल्याला ज्या नोकऱ्या मिळणार होत्या समजा 32 नोकऱ्या आहेत 100पैकी त्यांनी डबल केल्या म्हणून ते गणित चुकलं. आणि आज पण आरक्षण हे प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन हे जगात देशात दिलेलं गेलेलं आहे. म्हणजे ह्याचा इफेक्ट आता उद्या ज्यावेळी अनेक लोकांना आरक्षण जर द्यायचं असेल तर हा इफेक्ट होणारच आहे. नंबर 2 मुद्दा की 50%च्या वर दिलं गेलं. 50%च्या वर दिलं. आता समाजाची काय भावना मी नंतर शेवटी तुमच्याकडे येतो. पण मी पहिलं जे SCBC आरक्षण दिलं त्याच्यावर मी बोलतो. ते 50%च्या वर दिलं. 50%च्या वर दिल्यामुळं सुप्रीम कोर्टातनं का टिकलं नाही? कारण का सुप्रीम कोर्टने कोट केलं की इंदिरा साहनी केस जी होती 1992ला त्याच्यात सांगितलं की 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर असाधारण परिस्थिती पाहिजे, अपवादात्मक परिस्थिती पाहिजे, म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन पाहिजे. आता एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे त्यात अनेक त्यांनी पॅरामीटर्स लावलेले. त्यातलं एक पॅरामीटर तुम्हाला मी सांगतो. त्यांचं म्हणणं काय फार फ्लंग अँड रिमोट ही परिस्थिती. आता फार फ्लंग अँड रिमोट परिस्थिती म्हणजे काय दूरवर आणि दुर्गम. आणि आपल्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजायचं असेल तर त्याचा अर्थ काय जिथं रस्ता नाही, जिथं पाणी नाही, जिथं इलेक्ट्रिसिटी नाही, वीज नाही अशा ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आता ती तर परिस्थिती देशात राहिलेली नाही. तू सगळेच पुढारी म्हणतात आम्ही सगळे लाईट दिले, पाणी दिलं, हे दिलं. मग हे निकष तुम्ही कसं लावू शकता? आणि एकाच समाजाला का? हां, ओव्हरऑल नाही हे सगळ्यांनाच आहे. ज्यांना अपवादात्मक परिस्थिती निर्माण केली हे तुम्ही लावू शकत नाही. मग त्याच्यासाठी मी परत दिल्लीत मुवमेंट केली होती. दिल्लीत मुवमेंट काय केली? जो विषय मी पार्लमेंटमध्ये मांडला होता. आता पार्लमेंटमध्ये मी काय विषय मांडला होता? 106व्या घटना दुरुस्तीत. 106व्या घटना दुरुस्तीत 105व्या घटना दुरुस्ती काय होती की केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला आणि लगेच पाठोपाठ त्या ह्याच्यात 106व्या घटना दुरुस्तीत होती की राज्याला आम्ही अधिकार दिले आरक्षण द्यायचे. बघा, राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार आम्ही दिले. मला बोलायला संधी देत मी बोलायला संधी मागितली, मला दिली नाही. माझ्या कोट्यातून जे मला मिळणार होती म्हणजे भाजपच्या कोट्यातून मिळणार होती संधी ती मला बोलायला दिली नाही देणार म्हटले. मराठा आरक्षण मी मग भांडलो. मी म्हटलं मी शाहू महाराजांचा वंशज आहे, जिने आरक्षण दिलं मला तुम्ही बोलायला द्यायला पाहिजे. मग तिथं ऑपोजिशन बेंचमध्ये जे महाराष्ट्रातले खासदार होते ते उठले. ते म्हटले आम्हाला ऐकायचं आहे शिवशाहूंच्या वंशजाचं. मी चुकत नसेल तर संजय राऊत बरोबर, प्रफुल्ल पटेल सुद्धा होते त्याच्यात. हो. आणि संजय राऊतांनी त्यावेळी आवाज उठवला आणि मग त्यांनी आम्हाला बोलायला दिला. मग मी तिथं बोललो. मी काय सांगितलं सरकारला त्यावेळी, आणि माझा सरकारच्या विरोध नाही, समाजासाठी मी माझा लढा होता. मी काय म्हटलं की तुम्ही म्हणता राज्याला अधिकार दिले, पण राज्याला अधिकार दिले म्हणजे तुम्ही कसं देणार? तुम्ही ऑलरेडी 50च्या वर गेलेलं आहे. मग ते टिकणार कसं आरक्षण?
आणि ज्यावेळी तुम्ही समजा आत्ताच सुद्धा तुम्ही आरक्षण जर दिलं, आता सरकार त्या मुद्द्यावर मी येतो नंतर, पण मी तिथं काय बोललो मी पहिलं सांगतो. मग मी फार फ्लंग रिमोट हे सगळे विषय सगळे त्यांना सांगितले की तुम्ही हे पार्लमेंटमध्ये हा शब्द बदलायला पाहिजे म्हटलं. ही व्याख्या ही हा संविधानिक शब्द नाही आहे, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेली गाईडलाईन आहे. फार फ्लंग अँड रिमोट इंदिरा साहनीचा केस धरून तुम्ही पार्लमेंटला सांगा ना, तुम्ही संविधानात तुम्ही पार्लमेंटमध्ये सांगा की ते 1992चे निकष आता काय लागू होऊ शकत नाहीत. आता एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे ही आहे, म्हणजे राज्याला अधिकार देण्याचा मग काहीतरी अर्थ आहे. म्हणून मी परत दिल्लीत त्या सगळ्या खासदारांना सांगितलं हा विषय तुम्ही पंतप्रधानांना सांगा हे बदला. मग तुमचं तुम्ही आता जर आरक्षण देणार आहे, जे आता सरकार काय म्हणते आम्ही आरक्षण देणार, आता विषय हा समजला. दुसरा विषय समाजाची मागणी काय मी सांगतो आणि मग मी सरकारच्या मुद्द्यावर येतो. मी एक कंटिन्यूस तुमचा प्रश्न दुसऱ्या याच्याकडून हे जर विषय कंप्लीट करून टाकू. आता पॉईंट काय, समाज काय म्हणते, आम्हाला तुमच्या सरकारवर विश्वास नाही आहे की तुम्ही 50%वर आरक्षण जर दिलं तर दोनदा उडलंय, 2013ला उडले, 2018ला उडले. आता परत तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करणार, आता सुरू होणार आहे सामाजिक मागास सिद्ध करायला. कारण का आपल्याला उडवलेलं सुप्रीम कोर्टने सामाजिक मागास तुम्ही आहे, कारण का त्यांनी सांगितलं तुम्ही डॉमिनंट क्लास आहे, फॉरवर्ड क्लास, आणि हे मी 2 वर्षापासून मागा लागलोय सरकारच्या की तुम्ही सामाजिक मागास सिद्ध करा, सामाजिक मागास सिद्ध करा, कारण त्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. आता ते 15 जानेवारीला सर्वेक्षण सुरू करणार आहेत, जाग आली सरकारला, आपण समजून चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं दिल्यानंतर सुद्धा टिकायला पाहिजे पुढं. परत तो फार फ्लंग रिमोट, दूरवर दुर्गम हा विषय येणार, जो मी मगाशी तुम्हाला बोललो. तर हे बदलल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आता समाजाची भावना काय, समाज काय म्हणते, आम्हाला 2दा आम्ही फसलोय, आम्हाला 50%च्या आत द्या तुम्ही. म्हणजे क्रमांक 83 मध्ये मराठा कुणबी मराठा कॉमा टाकून तत्सम जात म्हणून आम्हाला द्या, किंबहुना आम्हाला मनोजचं म्हणणं आहे किंवा समाजाची मागणी आहे की आम्हाला सरसकट द्या. आता हे जर न्यायिक बाजूच्या माध्यमातून बघत असेल, बसत असेल तर द्याच, मी म्हणेन बसत असेल तर द्या, बसत नसेल तर काय. म्हणून सरकार सुद्धा जे आता सगळे 20 तारखेला समाज जो इकडे येणार आहे मुंबई, तुम्ही 20 तारखेची वाट का बघताय? 20 तारखेची वाट का बघताय तुम्ही आता सरकारने सांगायला पाहिजे तुमचं टिकणारं आरक्षण म्हणजे काय. आणि माझं सरकारला परत एकदा आव्हान आहे की टिकणारं आरक्षण तुम्ही सरकारमध्ये आम्ही कोणाला धक्का न लावता आरक्षण देणार, बरोबर आहे, म्हणजे कोणाला धक्का न लावता आरक्षण आहे, चांगली आहे सरकारची भूमिका आहे. तुम्ही विधिमंडळात सुद्धा तुम्ही बोलून दाखवलं. आता म्हणजे याचा अर्थ तुम्ही 50%च्या वर द्या, 50%च्या वर दिलं म्हणजे परत म्हणजे ACBCच देणार, आणि ACBC देणार म्हणजे परत ते इंदिरा साहनी केस आली. तर इंदिरा साहनी केस जर तुम्हाला दुरुस्त करायची असेल, त्याला एकच पर्याय आहे, एकच मार्ग आहे, ते म्हणजे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे की हे 1992चे जे निकष आहेत हे आत्ता लागू होऊ शकत नाहीत. दूरवर दुर्गम, सोपा एका लाईनमध्ये मी सांगतो. हे मी त्यावेळी बोललो, दुर्दैवाने या सगळ्या कुठल्याही नेत्या मंडळींना समजलं नाही विषय पार्लमेंटमध्ये. आत्ताही मी परवा बोललो, मला वाटतं पुढारीच्या माध्यमातून आपण समजून सांगावं की मी साध्या सोप्या भाषेत मी बोलण्याचा माझा हा प्रयत्न. नाही, लोकांना समजेल असा हा प्रयत्न आहे. मात्र स्पष्टपणे तुमच्या तोंडी आता नाव आलं मनोज जरांगेंचं. तुम्ही स्वतः अंतरवाली सराटीला सुद्धा जाऊन आलात. काय वाटतंय, एक सामान्य माणूस गोदावरी तीरावरील त्या 123 गावांना एकत्र करतो आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला साथ घालतो, अवघ्या महाराष्ट्रातला समाज त्यांच्या मागे उभा राहतोय. तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन आहेच, त्याबद्दल ते बोलतात. मनोज जरांगे पाटील जे करतात त्या मराठा आरक्षणासाठी अनेकांचा आरोप होतो, सत्तेत असलेल्या नेत्यांनी जास्त जबाबदारीनं वागणं अपेक्षित असताना काही नेते जी भाषा वापरतात आहे मनोज जरांगे पाटील या आंदोलकाला उत्तर देण्यासाठी, काय वाटते तुम्हाला, ही भाषा योग्य आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मनोज हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, म्हणजे हा चळवळीतून घडलेला कार्यकर्ता आहे. जे अंतरवालीला जे घडलं त्याच्या अगोदर सुद्धा पूर्वी त्यांनी आरक्षणासाठी लढा दिलेला आहे, आमरण उपोषण केलं. मी स्वतः दरवर्षी त्याच्याकडे 2-3 तास त्याच्यापूर्वी गेलो आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी त्यावेळी जोडून दिलेलं आहे आणि तो करतो. त्याच्यामुळे लोक आज त्याच्या बरोबर आहेत. आज त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत
त्या न्यायिक बाजू जर असेल आणि बसत असेल तर आपण द्यावं, मगाशी मी बोलल्याप्रमाणे. पण सरकारने न्यायिक आणि भावना ह्याचा समतोल काढणं गरजेचं आहे. ते सरकारची जबाबदारी आहे. जे तुम्ही बोलला थोडे स्पष्ट विचारतो राजे, हो. छगन भुजबळ यांच्यासारखे जबाबदार मंत्री जे भाषा वापरतायत, मराठा समाजाची प्रतिक्रिया त्यावरची अशी आहे की एक जबाबदार पदावरचा माणूस छगन भुजबळ हे बेजबाबदारपणे बोलतायत. नाही, निश्चित आहे, काही चुकीचं नाही आहे. कारण का तुम्ही आयुष्यभर इकडे तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेता, बहुजन समाजाच्या बद्दल चळवळ उभा करता, समता परिषद उभा करता. समता म्हणजे काय? कुणी आणला शब्द? हा शाहू महाराजांनी आणलेला शब्द आहे. शिवाजी महाराजांनी घडवलेले हे शब्द आहेत. त्यावेळी ते 18 पगड जात 12 बोलत जर असेल, हा समता शब्द शाहू महाराजांच्यामुळे आलेला आहे. आणि मग तुम्ही असे जबाबदार व्यक्तिमत्व सरकारमध्ये बसता आणि असे स्टेटमेंट जर करता आणि जो जातीमध्ये तेढ निर्माण करता, हे साफ चुकीचं आहे. मी काय बोललोय मला माहित आहे, म्हणून मला ते वाक्य अजून बोलून मला ते माझं स्वतःला बोला राज्यात बोला, कारण उघा महाराष्ट्र पाहणार आहे पुढारी न्यूजवर. उघा महाराष्ट्र. मी त्यांना म्हटलं हे ना हक्कलपट्टी करावी म्हटलं होतं मी गव्हर्नमेंटमधनं. जर काही तुम्ही अशा पद्धतीचं वाक्य रचना करत असाल, तुम्ही जबाबदार व्यक्तिमत्व आहे ना. आणि कोणी त्याचं चुकलंय म्हणून तुम्ही का चुकताय? तुम्ही पॉलिसीवर अटॅक करा. तुम्ही सांगा कोर्टात हे बसत नाही म्हणून त्याच्यावर अटॅक करा. वैयक्तिक कशाला जाता? दोन समाजामध्ये तेढ निर्माण का करता? जो कोण ज्याचा जन्म झाला असतो त्या समाजात, त्या समाजाची भावना किंवा समाजाच्या न्यायासाठी त्यांनी लढाच द्यायला पाहिजे. मग कोण कुठलाही समाजात असला तरी. स्वतः शाहू महाराज सुद्धा म्हणतात की तुमचं समाजावर प्रेम पाहिजे, तुमच्या समाजासाठी तुम्ही लढा द्यायला पाहिजे. मग कोणी कुठल्या समाजात असलं तरी ते काही चुकीचं नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी असे वादग्रस्त स्टेटमेंट करायचे जेणेकरून तुमच्या एका स्टेटमेंटमुळं आणि कोणाच्या एका स्टेटमेंटच्यामुळं दोन समाजात वाद लावायचे. म्हणजे आपल्याला यूपी काय बिहार करायचं आहे का? की म्हणजे हा ह्या जातीचा आहे, म्हणजे संध्याकाळी आपण कुठेतरी बसलो गाव चावडीत बसलो आणि म्हटलं बाबा हे ह्या जाती तू लांब बस, आम्ही आमच्या समाजात आम्ही बसू. म्हणजे केव्हा तरी पार्लमेंट आपण बघतो ना, ते महाराष्ट्राचे खासदार इकडे बसायचं, ते केरळचे खासदार इकडे बसायचे, इकडे पंजाबचे खासदार बसायचे. हे भारत आहे का? किंवा हा आपला समाज आहे काय? हा आपला बहुजन समाज आहे. आपण सगळ्यांनी एकत्र सुखाने नांदायचं ना. का जातपातवर बोलायला पाहिजे आपण? आणि ह्याला कारणीभूत ते 100% हे आहेत, त्यातलं काही चूक नाही. खरं तर अनेक मुद्द्यांवर मनमोकळीपणाने चर्चा सुरू आहे, थांबावंसं वाटत नाहीये. मात्र शेवटी टीव्हीचा नियम आहे, एक छोटासा का होईना ब्रेक घ्यावा लागतोच आहे. या ब्रेकनंतर ओपन फोरममध्ये पुढारी न्यूजची टीम आतुर आहे, कारण मनोज जरांगेंचं नाव आलं आहे. मराठा आंदोलनानं एक वादळ उठलेलं आहे, त्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा प्रश्न विचारायचेच आहेत एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर ओपन फोरममध्ये पुन्हा एकदा आपली चर्चा पुढे जाणार आहे. खरं तर चर्चा अशी आहे, कारण ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. आतापर्यंत दोन मोठ्या बातम्या गौप्यस्फोट म्हणाव्या अशा संभाजी छत्रपतींनी आपल्याकडे ब्रेक केलेल्या आहेत. त्या नक्कीच तुम्ही पुढेही पाहत राहाल, त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटतीलच. आता मात्र पुढारी न्यूजची टीम आतुर आहे, कारण मनोज जरांगे पाटलांचं मगाशी मी म्हटलं तसं नाव आलं. एक वादळ उठलेलं आहे, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. राजे, जसं तुम्ही आता म्हणालात की टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी
आताची जी चळवळ आपण बघतोय, जी आंदोलनं आहेत ती आहेत. याआधी 2 वेळा अशा पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं, मात्र ते काही टिकलं नाही. तुम्ही असे काही पर्याय सुचवू शकता का? किंवा जर आत्ताही सरकार जर आरक्षण देऊ शकलं नाही, तर तुमच्याकडे असा काय पर्याय आहे, जो तुम्ही मराठा समाजाला सांगू शकता? तर माझं सरकारला पहिली विनंती ही राहणार आहे आणि सूचनासुद्धा राहणार आहे की जे मनोज जरांगेंच्या म्हणण्यापेक्षा समाजाच्या ज्या मागण्या आहेत हे तुमच्यापर्यंत पोचलेत. म्हणजे त्याच्यावर परत चर्चासत्र करायची काही गरज नाही आहे. मग तुम्ही त्यांना मुंबई पण का येऊन देता? मुंबई ही बिझनेस कॅपिटल आहे देशाचं. इथं काय उलटं सुलटं जर झालं काय असंतुष्ट लोक सगळीकडे असतात. तर जर झालं त्याचा गालबोट पूर्ण देशाला लागू शकतो आणि जगात ही न्यूज पोचू शकते. म्हणून मला ती मनापासून भीती आहे. म्हणून तुम्ही आत्ताच सांगून टाका ना तुम्ही कशा पद्धतीचं तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही म्हणता टिकणार आरक्षण, तर बी व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे हे आम्हाला असं आम्ही अशा पद्धतीने आरक्षण देणार आहे आणि आम्ही असं टिकवणार आहे. तुम्ही वाट का बघायला लागलाय की हे सगळं पूर्ण समाज इथं मुंबईत यायचं? हे माझी पहिली सूचना आहे सरकारला, तुम्ही इमिजिएट करायला पाहिजे. नंबर 2, मी तुम्हाला हा मुद्दा जो सांगितला की तुम्ही सरकारच्या आत्ताच्या म्हणजे सरकारच्या विजनमधनं दिसते की तुम्ही 50% वर म्हणजे ACBCच देणार. मग ते कसं टिकवणार? इंदिरा साहनी केस ती आडवी येणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी ह्याच्यात इंटरव्हीन करावंच लागते. कॅबिनेट बोलवा तुम्ही आणि हे शब्द म्हणायचे ते पार्लमेंटमध्ये येणारा बजेट सेशन असेल त्यात तुम्ही करू शकता का? बघा की हे तुम्ही लाईन हे बदलून टाका ना. तुम्ही ते जे निकष लावलेले ते फार फ्लंग अँड रिमोट, दूर आणि दुर्गम, छोटी गोष्ट आहे ती, काय फार महत्त्वाची गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी तर आम्ही लढा उभा करणारच आहे. पण मी का सध्या थांबलो आहे? कारण का आत्ताचं जे 20 तारखेपर्यंतचं जे मुवमेंट चालू आहे मनोज जरांगेंची, त्याला कुठेतरी छेद लागायला नको. कारण शेवटी तुझी समाजाची मुवमेंट आहे आणि समाजाच्या मुवमेंट, मी स्वतः समाजाचा सेवक आहे, पण समाजाच्या मुवमेंटला कुठं छेद लागायला नको. मी थांबलोय. सरकारने ते क्लिअर करायला पाहिजे. तुम्ही कसं देता? दिलं तर उत्तम आहे, आम्ही सपोर्ट करू, स्वागत करू. पण नाही झालं तर हा पंतप्रधानांचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि रास्त आहे. 2. तिसरा मुद्दा माझा आहे की 50% वर आरक्षण 25 ते 27 राज्य ऑलरेडी देतात. मग ते कसे देतात? त्यांना कसा परवानगी मिळालेली आहे द्यायला 50% वर? मग स्वराज्याच्या माध्यमातून मी ठरवलं आहे की 20 तारखेची सगळी मुवमेंट संपली, जरांगेंची आणि त्या आपल्या समाजाची मुवमेंट संपली की मग त्यातनं काय जर निष्पन्न झालं नाही तर मग PIL आपण दाखल करायचा स्वराज्याच्या माध्यमातून आणि विचारायचं की बाकीच्या 27 राज्यांना 50% वर तुम्ही आरक्षण देता, मग महाराष्ट्राला का नाही? हा एवढेच पर्याय. आणि सगळ्यात हे PIL सगळं सुद्धा नंतर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरांगेंचं काय होते बघा, समाजाने ते 20 तारखेचं काय होतं बघा. नाहीतर मग पंतप्रधान इंटरव्हीन करायलाच पाहिजे तिने. सोपा मार्ग आहे. जसं तुम्ही आता सरकारने काय करावं हे सांगता आहात, तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे याच्या आधी जो तुम्ही उद्रेकाचा उल्लेख केलात तो जालन्यामध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितलाय. 20 तारीख आता जवळ येते. सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे यायला निघतील. जर सरकार अपयशी ठरलं आरक्षण देण्यासाठी आणि जर पुन्हा एकदा उद्रेकासारखी परिस्थिती जर निर्माण झाली, शक्यतांवर आपण बोलतोय, तर तुमची नेमकी भूमिका काय असेल? तुम्ही आत्ताच या समाजाला नेमकं काय आवाहन कराल? नाही, निश्चित हा विषय संवेदनशील विषय की एवढे लाखो लोक ज्यावेळी तिकडे येतात मुंबईत आणि सगळ्या ठिकाणी दुर्दैवाने अनेक असंतुष्ट लोक असतात. मराठा समाजातले लोक असे केव्हाच करणार नाहीत. 58 मोर्चे जर तुम्ही बघितलं असेल तर सगळे शांततेने झालेले मोर्चे आहेत, ज्याचा आदर्श पूर्ण जगाने घेतला. ते होणार नाही. पण अनेक समाजात असंतुष्ट लोक असतात वेगळ्या इकडे, ज्याच्यातनं अशा गोष्टी होऊ शकतात आणि जर ते घडलं तर ते तर चुकीचं होऊ शकतं. पण हे परत मला ते रिवाईज करायचं आहे की तुम्ही वेळ का आणून देताय? तुम्ही वेळ का ही आणून देताय की समाजाने इथं मुंबईपर्यंत यायचं? तुम्ही आत्ताच सॉल्व्ह करा ना. बोला तुम्ही टिकणार आरक्षण काय. आणि तुलसीदाची मला एक मगाशी एक विषय राहिला की हे सगळं जर मगाशी यामिनीने जो पॉईंट पहिला प्रश्न होता जो माझ्या एकदम स्ट्राईक झाला आहे, तो म्हणजे ह्यातला आणि मार्ग काय? तो मार्ग आहे म्हणजे जसं बिहारनी जातवार सर्वेक्षण केलं
जनगणना केली. हां हो, कास्ट सेन्सस जातनिहाय. हां हो, जातनिहाय केली. जसं कास्ट सेन्सस त्यांनी केलं. म्हणजे काय होईल, परत एकदा सगळ्या समाजातल्या लोकांचं जातवार सेन्सस होऊन दे, कास्ट सेन्सस होऊन दे, आणि जे सामाजिक मागास आहेत ते सगळे सिद्ध करावं लागतील. SC ST सोडून, SC ST सोडून जे OBC मध्ये आहेत. मग त्यामध्ये मराठा समाजसुद्धा जर सामाजिक मागास सिद्ध झालं तर तुम्हाला प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे तुम्हाला सगळ्यांना आरक्षण देता येईल. कारण का अनेक OBC मध्ये सुद्धा खतखत आहे की आम्ही 12 बलुतेदार आहोत, आम्हाला आरक्षण दिलंय म्हणतात, पण आम्हाला त्याचा फायदाच होत नाही, लाभार्थी नाही. लाभार्थी नाहीत. तर ह्याचं बिहारची जी जो पॉलिसी त्यांनी इम्प्लिमेंट केली आहे ही ॲट लार्ज उद्या हा आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा हे करावी लागेल. राजे, जातनिहाय जनगणनेची मागणी आता बरेच जण करू लागलेत. बिहारनंतर आता काँग्रेस मागणी करते, इतर ठिकाणाहून इतरही पक्ष मागणी करतायत, पण भाजपचा याला साधारण विरोध दिसतोय. तर हा विरोध का आहे? आणि मला समजत नाही का विरोध आहे. का आता काँग्रेस जाऊन दे का भाजप जाऊन दे, कोणी जाऊन दे, करायला काही हरकत आहे. प्रोपोर्शनल पॉप्युलेशन सगळ्यांनाच मिळणार. बरं, हे लोकसंख्येच्या आधारे हे कोणी आणलेलं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना विषय. हे संविधानात त्याची रेकॉर्डवर येते. मग काय अडचण आहे? बरं, आणि पूर्वीपासून ठरलेलं आहे दर 10 वर्षाला रिव्हिजन व्हायला पाहिजे. 10 वर्षाला रिव्हिजन व्हायला पाहिजे की कोणाला किती लाभार्थी आहेत, किती लोकांना मिळालेलं नाही आहे, त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. रिव्हिजन करा तुम्ही 10 वर्षानंतर. जेव्हा अशी मागणी होते किंवा मराठा आंदोलनं जेव्हा जरांगे करतात तेव्हा इतर समाज उभे राहतात, तर एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाला उभं करण्याची काही राजकीय खेळी या निमित्ताने होते का? आता ते नाकारू शकत नाही. आणि ज्याला अंडर करंट असणारच हा, ज्याला थोडा इंटरनल सपोर्ट राहू शकतो. आणि या लोकशाहीचं म्हणजे ती मुवमेंटच भाग आहे. आजपर्यंत ते अनेक चळवळी बघितल्या की जे सत्तेत आहे त्यांच्या विरोधात अनेक बाकीचे जे सत्तेत नाही ते लोक मदत करत असतात. पण ठीक आहे, शेवटी त्यातनं समाजाचं हित होत असेल तर चांगली बाब, काही अडचण आहे. पण दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर ते चुकीचं आहे. ते कसं कंट्रोल करता येईल त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दुसरे राजकीय पक्ष काय ती विरोधातले सपोर्ट करत असतील, ठीक आहे, म्हणजे इट इज ॲक्सेप्टेड. तो एक लोकशाहीचा एक भाग आहे. पण त्याच्यात तेढ निर्माण जर होत असेल तर त्याच्यासाठी खबरदारी घ्यायला पाहिजे. प्रश्न केंद्राकडून सुटू शकतो, पण तो त्यांनी राज्याकडे ढकललेला आहे. मग ते 50% आरक्षणाची मर्यादा असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं निकष बदलण्याचे मुद्दे असतील. याच्यासाठी तुम्ही काही वर्ष प्रयत्न करताय. म्हणजे याआधी तुम्ही पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न केला किंवा खासदारांना एकत्र करून पंतप्रधानांकडे तो किंवा केंद्र सरकारकडे हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला यामध्ये गेल्या 2 वर्षात किंवा 2-3 वर्षात किंवा जेव्हापासून तुम्ही प्रयत्न करता आहात तेव्हापासून काय प्रतिसाद मिळालेला? नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी जर काही चुकीचं बोलत असेल तर त्यांनी सांगावं. मी पंतप्रधानांची भेटसुद्धा मागतो ह्याच्यासाठी. द्या तुम्ही भेट, आमचं ऐका. तुम्ही न्यायाधीश गायकवाड असतील, न्यायाधीश शिंदे असतील, आताचे न्यायाधीश भोसले असतील, त्यांना सांगा, त्यांना पुढारीच्या माध्यमातून तुम्ही विचारा. मी काही जर चुकीचं बोलत असेल तर मी शब्द परत घेईन. आमच्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. आम्हाला सत्ता द्या, आम्ही 10 मिनिटात आरक्षण देतो. कोण म्हणते? असे अनेक नेते म्हणतात की आम्हाला 10 मिनिटात आम्ही आरक्षण देतो, आमच्याकडे फॉर्म्युला आहे. असा काय फॉर्म्युला आहे की जे बिना सत्तेशिवाय देऊ शकत नाही? जो काय फॉर्म्युला मी तुम्हाला समोर सांगितले. मी 2007 पासून मी ह्याच्यात माझा लढाई, माझा अनुभव आहे. मी काय फार विद्वान नाही किंवा मी फार सगळ्या गोष्टी मला समज असं नाही. त्याचा एक अभ्यासक आहे मी. पण जे काही मी जे काही तुमच्या पुढं मांडलेत हे सत्य आहे. ह्याच्यापेक्षा पलीकडे काही आपण करू शकत नाही. फक्त राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य केले जातात का? मग आता मी त्या डायरेक्ट त्या ह्याच्यात नसल्यामुळं, सत्ता केंद्रामध्ये नसल्यामुळं ते मला सांगता येणार नाही. मी सत्ता केंद्रात आल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. राजे, माझा एक असा प्रश्न आहे की जरांगे आत्तापर्यंत अनेकदा म्हणाले की आम्हाला 50% वरचं आरक्षण नको. आणि ते का नको? कारण तुम्ही आता सांगितलं की 50% वरचं आरक्षण टिकणार नाही. आणि याआधी तुम्ही ते मांडलं सुद्धा आहे राज्यसभेमध्ये. तुम्ही अनेकदा हे मुद्दे मांडून सुद्धा अद्याप त्याच्यावर काहीच निर्णय घेतला जात नाही. सरकार सकारात्मक आहे असं म्हणतं, पण काहीच घडत नाही. मग याचा अर्थ आपण असं म्हणायचं का की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार आपल्याला खऱ्या अर्थी सकारात्मक दिसत नाहीये? म्हणजे राजे, स्पष्ट शब्दात सांगायचं तर प्राचीला हे विचारायचे की सरकार, सत्ताधारी हे मराठा समाजाची फसवणूक करतायत का? नाही, 2013ला कोण सरकार होतं ते आपण बघायला पाहिजे. 2018ला कोण होतं हे आपण बघायला पाहिजे. आणि 2024ला कुठलं सरकार हे आपण बघायला पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे,
यात सगळे सरकार ह्याच्यात सहभागी आहेत. त्यासाठी मी सत्ताधारी म्हटलं. हां, सगळे म्हणजे सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. या 2013, 2018 आणि 2024 म्हणजे सगळेजण त्या सर्कलमध्ये आलेले आहेत. म्हणून कोण सत्ताधारी आणि कोण विरोधातले लोक एकमेकावर बोट ठेवू शकत नाहीत. पण एक चांगलं आहे की मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि कोणीही शिवाजी महाराजांची शपथ उगाचच घेऊ शकत नाही आणि तेही जाहीर सभेत. म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत आणि माझीसुद्धा अनेकदा त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. पण ते ह्यातनं पळ काढू शकत नाहीत. त्यांना सांगावं लागेल किंवा माझ्या प्रश्न जे मी मांडले आहेत त्याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल की कशा पद्धतीचं आरक्षण ते देऊ शकतात. आणि संभाजी छत्रपती जर चुकत असतील त्यांनी सांगावं संभाजी छत्रपती चुकतात. हे आव्हान आहे. नंबर 3, अजित पवार. अजितदादासुद्धा एवढे वर्ष तुम्ही सत्ता भोगलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं किंवा कुठलं टिकणार आरक्षण असेल ते त्यांनाही माहीत आहे. असं स्ट्रॉंग कॉम्बिनेशन महाराष्ट्राला बऱ्याच दिवसांतर मिळाले म्हणून ते न्यायाची बाजू द्यावी तिने. राजे, तुम्ही गेले अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी लढताय. याच्या आधीही मराठा आरक्षणासाठी आंदोलनं केली गेली, मोर्चे काढले गेले, तुम्ही स्वतः उपोषण केलं. त्यामुळे तुमचं उपोषण आणि आता होणारी आंदोलनं याबाबत तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काय म्हणाल? नाही, असं कम्पेअर करणं चुकीचं आहे. दोघंही प्रामाणिक आहेत एकेका ठिकाणी. म्हणजे मनोज त्याच्या ठिकाणी प्रामाणिक काम करतो, समाज त्याच्या बाजूने आहे. मी अनेक वर्ष प्रामाणिक काम केलं आहे. म्हणून दोघांची साम्यता एक आहे किंवा समाजाची आणि आमची साम्यता त्यांच्याबरोबर ते लोक माझ्यावर असताना साम्यता एक आहे की प्रामाणिक आम्ही आहोत. आणि म्हणून सगळ्या समाजातल्या लोकांनी प्रामाणिकपणाने ते उपोषण करावं हे त्यातलं एकच लाईन आहे. जेव्हा राज्यामध्ये सामाजिक ध्रुवीकरणाची चर्चा होते तेव्हा मुख्यत्वे मराठा समाज केंद्रस्थानी असतो. आता प्रकर्षण आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाज पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. सातत्यानं मराठा समाजाला केंद्रस्थानी ठेवूनच ध्रुवीकरण केलं जातं का किंवा मराठा समाजाला जाणीवपूर्वक या ध्रुवीकरणात खेचलं जातं का? नाही, असं आता ह्या प्रश्नाला आत्ता अर्थ झाला आहे. पण जर का ते अंतरवालीला लाठी चार्जच झाला नसता तर या प्रश्नालाच अर्थ आला नसता. म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे की मराठा समाजाचं म्हणजे पुढं धरून हे सगळं बाकीचं सगळं चालते. पण ते काय फार व्यथित झालेला हा समाज आहे. म्हणजे फार म्हणजे त्रासलेला हा समाज आहे. कारण का तो बघतो ना, मी गरीब आहे, मला आरक्षण मिळत नाही आहे, बाकीच्या पलीकडच्या लोकांना आरक्षण मिळतं आणि ते आज त्यांना नोकऱ्या मिळतात, त्यांना शिक्षणात स्कॉलरशिप मिळते किंवा त्यांना शिक्षणात ॲडमिशन्स मिळतात. तर म्हणून तो त्रासला आहे आणि तो त्रास आज बाहेर पडतो आहे. म्हणून हे सगळं ॲड्रेस करावं लागेल या सगळ्या गोष्टी. हे आणि त्याला शॉर्ट टर्म सोल्युशन आहे, त्याला लाँग टर्म सोल्युशनच बघावं लागेल. आता एक प्रश्न उपस्थित झाला होता मनोज जरांगेंच्या उपोषणाचा. आजवर सगळ्यांनीच आरक्षणासाठी उपोषणं केली, आंदोलनं केली, मात्र जो व्यापक पाठिंबा आणि जो एक व्यापक जनचळवळ आपण ज्याला चळवळ म्हणू शकतो, जी या निमित्तानं आज उभी राहिली आहे, ती आजपर्यंत उभी का राहिली नसेल? की अशा चळवळीची थेट मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागेल, मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्वतः पोहोचतील, त्यांना स्वतः ते उपोषण सोडवावं लागेल, हे असं आजपर्यंत का घडलं नाही? एक दोन गोष्टी आहेत. एक तर समाज हा व्यथित आहे, त्रासलेला आहे, तो पॉईंट आहेच. नंबर 2, ज्यावेळी तो अटॅक झाला तो समाज भावूक झाला की आमच्या समाजावर अटॅक झाला म्हणून ते सगळे तो उठाव झाला. आणि शेवटी एक तो जो आंदोलन करतो तो काय संभाजी छत्रपती नाही आहे. संभाजी छत्रपती एक समाजाचा घटक आहे, पण तो सामान्य घराण्यातला मुलगा आहे. म्हणून लोक आणि अटॅच झाले आणि तोही प्रामाणिकपणाने करतो. पण हे त्याचे सगळे इक्वेशन्स आहेत. पण माझी एवढीच इच्छा आहे की ह्यातनं व्यवस्थित एक्झिट व्हायला पाहिजे, ह्यातनं न्याय मिळायला पाहिजे समाजाला. आणि तो कसा समाजाला न्याय मिळू शकतो ते सरकारने स्पष्टपणाने त्याचं उत्तर लगेच द्यायला पाहिजे 20 तारखेच्या आत. सातत्याने 2 ते 3 वेळेला आरक्षणासाठी राज्य सरकारनं डेडलाईन दिली आहे. कुठेतरी हे प्रकरण खेचलं जाते, लांबवलं जाते असं दिसतंय? नाही, तर खेचलंय लांबवल्यापेक्षा म्हणून मी त्यांना काय म्हटलं सरकारला, तुम्हाला माहिती आहे काय द्यायचं आहे, मग वाय वेट 20 तारखेपर्यंत? लोकांना तुम्ही का बोलत आहे इथंपर्यंत? तुम्हाला प्रश्न माहीत आहेत, म्हणून समाजाने काय मांडलं ते सांगा. हो तर हो, नाही तर नाही, पण सांगा ना. घाबरायचं काय त्याच्यात? तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना. तुम्ही जसं मगाशी म्हटलं
एक मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत. हां, तर तुम्ही काय होईल आर पार करून बोलून टाका सगळं जे काय असेल. राजे, तुमचं ना संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं बघितलं आहे. किल्ले संवर्धनमधून सुद्धा ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण हाच संयमीपणा किंवा शांतपणा राजकारणाच्या प्रवासामध्ये अडथळा ठरतोय असं वाटतंय का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, स्वराज्य लोकांसमोर यायला उशीर झाला असं वाटत नाही? हां, तर ते संयमी स्वभाव हा जेवढा ॲडव्हान्टेज आहे किंवा ते डिसॲडव्हान्टेज होतो, पण त्याचा बॅलन्स कसं करायचं मी आता शिकलो आहे. म्हणजे केव्हा पीच वाढवायला पाहिजे आणि केव्हा पीच वाढून ते गोष्टी आपल्याकडं आपल्यासारखं करून घ्यायचं. जसं मी आमरण उपोषण केलं, माझ्यासारख्यांना आमरण उपोषण करणं म्हणजे ही आत्ताची लढाईच आहे ना ती. आणि मग 3,500 लोकांना नोकऱ्या परत मी मिळवून दिल्या सुपरन्युमरीच्या अधिसंख्या जागेच्या मधून. हा एक भाग आहे तो एक, आणि मला आवडते माझी स्टाईल आणि आपली स्टाईलच ठेवायची नेहमी. दुसरा प्रश्न आहे स्वराज्याचं, तुम्ही उशीर केला हवा. ते निश्चित आहे की मला जरा आणि एक 5 वर्ष अगोदर सुचायला पाहिलं होतं, तर आणि ॲडव्हान्टेज मिळाला असता, पण लेट नाही अजून. राजे, स्वराज्यासाठी 5 वर्ष उशीर झाला आहे, पण निवडणूक लढवायला स्वराज्यमार्फत आणखी 5 वर्ष उशीर तर होणार नाही ना? या निवडणुकीत स्वराज्य असेल का? पहिल्यांदा आम्ही ठरवलं होतं की स्वराज्याच्या माध्यमातून विधानसभा इलेक्शन लढवायच्या, कारण का लोकसभेत एवढ्या सीट्स आपण लढू शकत नाही, कारण का तेवढा आमची ताकदसुद्धा नाही, हे मान्यच करायला पाहिजे. पण मुख्य प्रवाहात लोकसभेत राहणार आणि स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही पुढे येणार हे निश्चित आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत स्वराज्याचे उमेदवार असतील की नसतील, किंवा विशेषतः संभाजीराजे छत्रपती असतील की नसतील? माझं मी लढवायची की नाही लढवायची हे स्वराज्यच ठरवेल. आणि माझ्यापेक्षा सुद्धा स्वराज्याने ह्या मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझा फोकस राहणार. आणि जर लोकसभा निवडणुकीत राजे दिसलेच तर ते नाशिकमधून असतील की कोल्हापूरमधून असतील? ते वेळ सांगेल. नाही, टीका होते याच्यावर, याचं उत्तर द्यावं लागेल. तिकडचे अनेक विरोधक आतापासून असं सांगतात, नाशिक मधले ज्यांचं तुम्ही नाव न घेता टीका केली, मी नाव घेऊन विचारलेलं तेव्हा अर्थात तुमचा रोख स्पष्ट होता. कोल्हापूर घरचं, कोल्हापूरचे राजे मात्र कोल्हापूरमध्ये ते लढवू इच्छित नाहीत, कोल्हापूरमध्ये घाबरतात संभाजी छत्रपती, म्हणून नाशिककडे येतात आहे. हे तुम्ही आता एकदम असं मला शेवटचा पंच द्यायला लागला काहीतरी. नाही, आता ते विचारलं, आता काय करणार? पुढारी न्यूज, संभाजी हा लोकांचा आवाज आहे. संभाजी छत्रपतींची खासियत ही आहे की घाबरणे हा शब्द माझ्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाही. आणि घाबरायचं असतं तर मी म्हणजे एवढी मी धाडसाने अनेक मोहिमा घेतलेल्या आहेत माझ्या, मग रायगड असून दे किंवा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून भीती आणि घाबरणे हे माझ्या रक्तात नाही आहे. कोल्हापूर काय नाशिक काय आणि कुठं ही वेळच सांगेल. राजे, सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी होते. जर ती मागणी मान्य झाली तर राजे स्वतः कुणबी प्रमाणपत्र घेतील का? नाही घेणार. आणि अजून एक ह्याला जोडून प्रश्न आहे की नवी मुंबईमध्ये माथाडी कामगार जास्त आहेत, तर त्यांच्या अनेक मागण्या आहेत, वेतनवाढ असो किंवा त्यांच्या मुलाबाळांच्या कुठल्या सुविधांसाठी असेल, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, एक तर पहिलं म्हणजे मी कुणबी घ्यायचा किंबहुना आरक्षण घ्यायचं हा विषयच येत नाही. हे सामान्य गरीब मराठ्यांसाठी जे शाहू महाराजांनी त्यावेळी न्यायाची बाजू घेतली होती, दिली होती, तर त्या पद्धतीने माझा तो लढा आहे, तो विषयच नाही तिकडे. नंबर 2, तर माथाडी कामगारांचा विषय हा फार सेन्सिटिव्ह होत चाललेला आहे. आणि बिचारे सगळे ह्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी अनेकदा मला नरेंद्र पाटील असतील या सगळ्यांनी मला अनेकदा मला कार्यक्रमाला बोलवलं होतं. हो, त्यांच्या मागं उभा राहायला पाहिजे. बिचारे म्हणजे ते मला वाईट वाटते, म्हणजे माथाडी कामगारांसाठी लढा द्यायचा पण ते सगळं सामान उचलून घेऊन जाणं म्हणजे फार हालाकीची परिस्थिती येते सगळी. तर त्यांच्यासाठी सुद्धा लॉंग टर्म आपल्याला काय करता येईल, म्हणजे त्यांचे इन्शुरन्स असेल किंवा त्यांचे हेल्थ केअरसाठी असेल, बऱ्याच गोष्टी आहेत की सरकारने त्याच्यात लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तुमचा प्रश्न चांगला आहे, आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून सुद्धा ह्याच्यात लक्ष केंद्रित करेल. सतेज पाटील स्वराज्य पक्षाला
आघाडीत घेण्यात उत्सुक आहेत अशी चर्चा आहे किंवा काय, तर तुमची सतेज पाटील सतेज पाटील तर तुमची काय भूमिका? आणि मी सुद्धा ऐकलं आहे ते की महाविकास आघाडी हे स्वराज्याच्या चर्चेत म्हणजे चर्चा करायला लागलेत आणि स्वराज्य लोकसभा चर्चा करायला लागलेत. तसं होत असेल आणि तसंच चर्चा चालू असेल तर स्वागत आहे. पण तुमची काय मागणी असेल जर अजून काय तसं काय ठोस काय चर्चा झालेली नाही आहे, पण ही बातमी चांगली आहे, चर्चा चालू आहे. पण राजेंचा चॉईस काय असेल? नाही, राजेंचा चॉईस काय असेल, महायुती की महाआघाडी? आमच्याकडे सध्या तर महाविकास आघाडीशी अनेक लोक माझ्याशी बोलायला लागलेत. हे याबद्दल काय मी लपवत नाही. आणि महाविकास आघाडीत कोणाशी तरी युती करावी लागेल. म्हणजे पूर्वी माझ्या डोक्यात होतं की नुसतं सोलो जाणार, म्हणजे सोलो शक्य नाही करायला पहिले, तर चर्चा करायला काही अडचण नाही. राजे, माझा एक प्रश्न भविष्याला घेऊन आहे. पाहायचं झालं तर अनेक तरुण पिढी ह्या संपूर्णपणे घडामोडीकडे पाहता त्यांचा दृष्टिकोन आहे तो बदलतोय राजकारणाकडे पाहण्याचा, आणि त्यामध्ये जर हे आरक्षणाचा विषय आला तर त्याच्यातूनच जो राजकीय घटना घडत आहेत त्याच्याकडे तरुणांवरती भविष्यकाळात कशा प्रकारचा परिणाम हा घडू शकेल? तरुण कुठेतरी राजकारण असेल या सर्वांपासून अलिप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. तुमचं नाही, मला असं वाटतं की आरक्षण आणि राजकारण हे खरं मिक्स करू नये. जसं मी तर केव्हाच करत नाही. आज मला सुद्धा अनेक लोक केव्हा मिक्स करताना पाहिलं सुद्धा नाही एवढं वर्ष. म्हणजे सामाजिक चळवळ आहे, सामाजिक लढाई. तर त्यातनं कोणतरी नेतृत्व घडत असेल आणि मग तो राजकारणासाठी पुढे येत असेल तर वेलकम आहे. सगळ्या समाजातल्या लोकांनी आपल्या समाजासाठी काम करायला पाहिजे आणि त्यातनं पॉलिटिकली तो स्ट्रॉंग होत असेल आणि पॉलिटिकली त्या समाजाचं आणि किंबहुना अनेक समाजाचं जर म्हणजे विकास करत असेल किंवा मदत करत असेल तर इट इज ऑलवेज वेलकम. राजे, सरकार मराठा आरक्षणाच्या भावनांशी खेळताना दिसते मराठ्यांशी, मात्र तुमची येणाऱ्या काळामध्ये आक्रमक भूमिका काय असेल मराठ्यांच्या बाबतीत? नाही, मी क्लिअर केलं की 20 तारखेपर्यंत आपण वाट बघू सरकार काय मुवमेंट करते, म्हणून समाजाच्या मागण्या सरकार काय सॉल्व्ह करते. ज्या 2 मागण्या समोर आल्या आता ते न्यायालयात न्यायिक बाजू कशी ते देता येतील, कसं बसवता येईल. कारण का शेवटी दिलं आणि नाही टिकलं, काय नुसतं GR काढला आणि नाही टिकलं तर तसं चालणार नाही ना. का अनेक पूर्वी काहीतरी 48 मुलांनी आत्महत्या केलेत, आता या 1.5-2 महिन्यात काहीतरी 25 मुलांनी आत्महत्या केलेत. हे सत्र चांगलं नाही ना वाढलं तर. म्हणून जे काय न्यायिक असेल ते द्यायला पाहिजे. ते नाही झालं तर मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्यात. एक तर पंतप्रधान त्यांनी इंटरव्ह्यू करायलाच पाहिजे. आम्ही विचारू तुम्ही का ह्याच्यात इंटरव्ह्यू करत नाही, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री आहेत, त्यांनी सांगावं याच्यावर केंद्राचे. मी काय चुकीचं बोलत असेल, देवेंद्रजी त्या पक्षाचे इथले प्रमुख आहेत, त्यांनीच सांगावं. तुमचं सरकार राज्यात आहे, तुमचं सरकार केंद्रात आहे, याच्या प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही. न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे. एक मुद्दा शेवटी जाता जाता, कारण शेवटचा प्रश्न आहे या चर्चेतला. वारंवार तुम्ही सरकारला सांगतात की लवकर मागण्या मान्य करा, मराठा समाजाला लाखोंना मुंबईत यायला लावू नका. तुमची इच्छा आहे का राजे, किंवा तुमचं सांगणं असेल की मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये? नाही, असं मी म्हणणार नाही येऊ नये, पण शेवटी तो समाजाचा अधिकार असतो की आपली बाजू सरकारच्या पुढे मांडणं. सरकार जर ऐकत नसेल तर ते न्याय मिळवण्यासाठी तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्यावेळी प्रश्न माहीत आहेत सरकारला काय प्रश्न आहेत समाजाचे, तर तुम्ही 20 तारखेची वाट का बघता? तुम्ही ॲड्रेस करा ना. एवढे मातबर लोक सरकारमध्ये आहेत, तुम्ही ॲड्रेस करा, सांगा आम्ही हे करणार आहे. मग मराठा समाजही ऐकेल. मराठा समाजही ते ऐकेल. मग ते पुढच्या गोष्टी आहेत, ऐकेल की न ऐकेल. पण तुम्ही सांगा ना तुम्हाला काय करायचं. तुम्हाला टिकवणार आरक्षण द्यायचं आहे ना, टिकणार आरक्षण द्यायचं आहे ना, सांगा तुम्ही कसं देणार आहे. आणि मग मी आहे ना सांगायला की कसं टिकणार ते आणि का नाही टिकणार. मग इंदिरा साहनी असून दे काय मग पंतप्रधान असेल. म्हणजे सातत्यानं संभाजी छत्रपती आपल्याला एक बजावत होते की टिकणारं आरक्षण. आतापर्यंत अनेकदा फसवणूक झाली, शब्द मोडले गेले, फसगत झाल्याच्या भावनेनं मराठा समाज पेटलेला आहे. परंतु मुंबईत त्याने आल्यानंतर जो काही असंतोषाचा वणवा भडकू शकतो त्याचा एक रेड अलर्ट ते जारी करतात आहे सरकारसाठी. सरकार आता तरी जागणार का, हाच या ओपन फोरममधला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जे राजेंनी सांगितलं तसं टिकणारं, फसवं नाही, तकलादू नाही तसं आरक्षण मराठा समाजाला मिळावं, ही पुढारी न्यूजची सुद्धा तीच भूमिका असेल. अर्थात पुढारी न्यूज न्यायाच्या प्रत्येक लढाईत प्रत्येक समाज घटकासोबत आहे.
कारण न्याय देणं आणि अन्यायाविरोधात लढणं हेच तर पुढारीचं वैशिष्ट्य आहे. आपण आज इथंच थांबूया. ओपन फोरममध्ये तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.